जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी हेमंत बर्वे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रवास करतो. अनेक जण प्रवास करताना रस्त्यावरचा प्रवास, सागरातला प्रवास आणि अगदीच तुम्ही नशीबवान भाग्यवान असाल तर आकाशातला प्रवास असं आपण करतो. आज या प्रवासाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरविषयी जाणून घ्यायचं आहे. आज आपल्यासोबत आहेत MADC म्हणजे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांडेजी. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार स्वाती. नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की एवढी सगळी एअरपोर्ट्स आपल्या राज्यामध्ये असतात, देशामध्ये असतात, आणि या सगळ्या एअरपोर्ट्सची व्यवस्थापन कसं केलं जातं? कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये केव्हा तरी क्वचित विमानाने जातो, काही जण फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स असतात, पण त्या विमानतळाचं एकंदर मॅनेजमेंट व्यवस्थापन हे बघितल्यानंतर दिंगमूड व्हायला होतं की ह्याला किती मॅनपॉवर लागत असेल आणि कशाप्रकारे मिनिट टू मिनिट याचं करायला लागत असेल. आज सगळ्याविषयी आपण चर्चा करूया स्वातीजींची. स्वातीजी, तुम्ही IPOS आहात. हो साहेब. तर एखादी IPOS व्यक्ती MADCची व्यवस्थापकीय संचालक होते, हे सामान्य माणसाच्या दृष्टीने थोडंसं सेगमेंट चेंज झाल्यासारखं वाटतं. त्याविषयी काय सांगा? IPOS मध्ये बी IPOSचा कोर स्ट्रेंथ काय आहे? इंडियन पोस्टल सर्व्हिस 170+ इयर्स जुनी ऑर्गनायझेशन आहे आणि आमचा कोर स्ट्रेंथ आहे HR मॅनपॉवर. आमच्याकडे औसतन 4.5 लाख एम्प्लॉईज देशामध्ये आहे. ट्रेनिंग आमचा जबरदस्त HR मध्ये आहे. दॅट इज मॅनेजिंग मॅनपॉवर टू रन दी ऑर्गनायझेशन. आणि सगळं ऑर्गनायझेशन इज मेड ऑफ पीपल. तो तुम्ही अगर मॅनपॉवर एक्सपर्टीज तुमच्याकडे आहे तो इट इज व्हेरी इझी टू रन ऑर्गनायझेशन्स. आणि मला वाटलं दॅट इन अन ऑर्गनायझेशन ॲज कॉम्प्लेक्स ॲज महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी हे IPOS खूप चांगलं फिट आहे. इट इज मॅनपॉवर डेन्स. प्रॉपर मॅन ॲट प्रॉपर प्लेस. ॲब्सोल्युटली प्रॉपर मॅन. आमच्याकडे हे बघा, वी बिल्ड एअरपोर्ट्स म्हणजे काय? आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि कॉन्ट्रॅक्टर्स, कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट पद्धती, PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हा एअरपोर्ट करतील. त्यानंतर रेग्युलेटरी जॉब्स आहे, एव्हिएशन स्पेशलिस्ट पण आहे. तो ॲज अ MD म्हणजे CEO, राईट, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. माझा दृष्टिकोन आहे की हाऊ डू आय रिसोर्स ॲलोकेशन कसं करू, फायनान्शियल ॲलोकेशन, मॅनपॉवर ॲलोकेशन कसं करू, अँड हाऊ डू आय सी अ दृष्टिकोन फ्रॉम अ टॉप पोझिशन. तर त्यामुळे इट इज इमटेरियल की माझा बेसिक ग्राउंडिंग कुठल्यामध्ये आहोत. MADCचा प्रवास तुमच्या आयुष्यात सुरू होऊन आता किती काळ लोटला, किती दिवस झाले किंवा किती? आता ऑलमोस्ट 2 इयर्स. माझा आता 3 महिना नंतर 2 वर्ष होईल. तुम्हाला MADC मध्ये काम करताना एक खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे असं खूप जाणवलं असेल, त्याच्या संबंधी काय सांगाल? म्हणजे कारण दिसायला फक्त विमानतळ असं म्हणतो आपण, पण त्याच्याशी संबंधित खूप गोष्टी असतात. अमरावती विमानतळ जो आहे आता जो पेपरमध्ये खूप आलं आणि आमचा ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र फडणवीस साहेब जो हे आवाहन केलं दॅट वी आर अबाउट टू ओपन मंथ एंड मध्ये. अमरावती आणि नांदेड पण आहे मला वाटतं. नो नांदेड सुरू आहे साहेब. नांदेड इज अन ऑपरेशनल एअरपोर्ट. अमरावतीचा प्रॅक्टिकली हे एअरपोर्ट मी 0 वरून सुरू करून दाखवलं. लँड एक्विजिशन पासून. लँड एक्विजिशन झालं होतं अँड रनवे पण झालं होतं 2017 मध्ये. आणि मी 2023 जून जुलै इकडे आलं अँड दी बिल्डिंगचा फक्त फाउंडेशन मी बघितलं. फर्स्ट टूर वॉज इन द मंथ ऑफ ऑगस्ट. आजपासून माझा अमरावतीचा ऑलमोस्ट 45 टूर झालं साईटमध्ये. 45 टूर झालं. आय एम हँड्स ऑन MD. मी हे पाहिलं की दिस फाउंडेशन फ्रॉम जानेवारी टू जुलै आय विजिटेड इन द मंथ ऑफ ऑगस्ट. 1 इंच पण नाही होतं, फक्त फाउंडेशन होतं, राईट, फ्रॉम ऑगस्ट. आणि खूप गोष्ट मध्ये तिकडे फॉल्ट पण होतं. सम एरियाज वे लेफ्ट आउट, सम एरियाज वे नॉट टेकन इन टू कन्सिडरेशन. तो माझ्यासाठी हे नवीन गोष्ट होतं, हाऊ टू मेक एन एअरपोर्ट. तो विथ अ लॉट ऑफ स्टडीज आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन
एअरपोर्टचा देशामध्ये गव्हर्निंग बॉडी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेंट्रल मिनिस्ट्री आहे. गोइंग टू देम अँड मी वाचलं, मी खूप अभ्यास केलं की एअरपोर्ट कसं होतं, लहान एअरपोर्ट्स काय आहे, मोठ्या एअरपोर्ट्स मध्ये काय कॉम्प्लेक्सिटी आहे. आणि हे अमरावती एअरपोर्ट RCS रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमचा एअरपोर्ट होतं आणि अंडर दी एजेस ऑफ ड्रीम ऑफ ऑनरेबल पंतप्रधान भारतचा मोदी साहेब, त्यांचा ड्रीम होतं की उडे देश की आम नागरिक. तो हे लहान एअरपोर्ट होतं, पण अमरावतीमध्ये हे ऍस्पिरेशनल एअरपोर्ट आहे. बिकॉज नो बडी एव्हर वुड फ्लाय फ्रॉम द सिटी ऑफ अमरावती एव्हर हॅज फ्लोन. त्यांना जवळचं एअरपोर्ट कोण आहे? नागपूर आहे. राईट. या नागपूर या जळगाव, जळगाव जवळचं तर नाही होत. तो फ्रॉम देअर लिटरली फ्रॉम द ड्रॉइंग बोर्ड I had to face with my team numerous challenges. आणि the best thing about this is that you build your team's confidence की आम्ही करू शकतो. Team's confidence was a little low की आता एवढं दिवस झालं काय नाही होलं, काय झालेलं नाही. आणि यू फेस फ्लॅट सिटीजन्स, अमरावतीचं नागरिक जो होतं विचारतात की हे कधी उघडणार, हे कधी उघडणार, प्लेन कधी, तुमचा प्लेन कधी चालू होणार, बिकॉज दे हॅड लॉस्ट कॉन्फिडन्स. So for me it was far challenging that within under 2 years this airport is to operate. And this is one of the fastest airports in the country. Okay. Fastest airports. आमचं licensing पण झालं. 11th March we received our DGCA license and we are now in consultation and talks with Alliance. Route has been given to Alliance Airways, Alliance Air, and we will fly very soon. So तुम्ही यदि अमरावतीचा नागरिक आहे, प्लीज बुक युअर तिकीट. एक असा प्रश्न आहे की सगळे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, आता एअरपोर्ट उभं करायचं आहे, तर त्याचा एक जनरल टाइम पिरियड काय, कन्सिडरिंग ऑल पॉझिटिव्ह थिंग्स, मिनिमम टाइम पिरियड काय त्याचा? मिनिमम डिपेंडिंग ऑन द साइज ऑफ द एअरपोर्ट. लहान एअरपोर्ट आहे तो विदिन 2 years यू कॅन फिनिश. लहान मीन्स 3000 to 3500 स्क्वेअर मीटर कार्पेट. दीज आर जनरली RCS एअरपोर्ट्स. हाँ, RCS एअरपोर्ट्स फक्त क्रिटिकल एअरक्राफ्ट जो आहे आपल्या ATR 72 या Q400 अप टू 80 पॅसेंजर्स तुम्ही घेऊ शकतात. अप टू 80. एअरबस नाही, एअरबस इज 270 प्लस पॅसेंजर्स, पण अप टू 80 पॅसेंजर्स तुम्ही घेऊ शकतात. अँड इफ एव्हरीथिंग इज गोइंग ऑल राईट आणि तुम्ही एकदम टाईट कंट्रोल ठेवलं, फायनान्स पण आलं, टाइमली सगळं झालं, बिकॉज इट इज सिव्हिल कन्स्ट्रक्शन, राईट, you can finish within 2 years. 2 years. Yes, but you have to be a completely dedicated to the cause person. आणि site visit हवे. You have to be on site. So as a MADC व्यवस्थापकीय संचालक, तुमच्या पुढे आता काही अजेंडावरती एअरपोर्ट्स असतील आणि काही ऑलरेडी कमिशन्ड असतील, त्याचं तुम्हाला व्यवस्थापन करायचं असेल, तर हे अजेंडावरती असतात, ते अचानक एखादं वेगळं क्रॉपअप होऊ शकतं. ऑफकोर्स इट डिपेंड्स ऑन दी विजन ऑफ द ऑनरेबल चीफ मिनिस्टर. आता अबाउट 4 months अगो वाढवान पोर्ट आणि वाढवानचा बंदरचा आणि वाढवानचा एअरपोर्टचा हे चर्चा झालं आणि ऑनरेबल CM प्रॉमिस दॅट ही वुड ब्रिंग अप एन एअरपोर्ट इन वाढवान. तर हठात इट हॅज कम अप. ओके, वाढवान कुठे होतं? वी हॅड टू लुक इन टू द मॅप की कुठे वाढवान आहे. अँड नाव वी आर डुईंग वी आर ऑन द प्रोसेस ऑफ अ प्री फिजिबिलिटी ऑफ वाढवान पोर्ट, ऑफ वाढवान एअरपोर्ट, which will be in conjunct with the Vadhavan port. जेव्हा तुम्ही एखादा एअरपोर्ट बांधता तेव्हा ते एअरपोर्ट कन्स्ट्रक्ट केल्यानंतर त्या शहरातल्या लोकल लोकांचे बिझनेसेस किंवा लोकल ज्याला आपण औद्योगिक एक चलनवलन येणं म्हणतो त्या सिटीमध्ये, तर त्याचे काय शक्यता असतात? खूप वाटतील. काय आहे, एअरपोर्ट इज नॉट जस्ट अ ट्रॅव्हल कम्युनिकेशन, हे एक एअरपोर्ट इकॉनॉमी आहे. जनरली एअरपोर्ट पॅसेंजरसाठी तो आहेत, but we have forgotten it is cargo traffic also. तो agricultural goods, manufacturing goods, textiles, जा तिकडे products आहे, हे belly up cargo मध्ये जातं. आणि passengers come in from different states पण, right? तो they come in not only for tourism, they come in for education. हे येतील तुमचा trade and commerce साठी, mining साठी, खूप वेगळे इंडस्ट्रीसाठी. So what increases? Commercial traffic increases. Hotel industry will increase. Then restaurants will increase. Office space चा necessity होतं. Commerce वाढतील. Land estate revenue हे वाढतील.
सो एव्हरीथिंग सडनली बिकम्स ॲस्पिरेशनल. हे जो आहे ना की उडे देश की आम नागरिक, इन रिअल टर्म्स इट बिकम्स दॅट. हे खूप ॲस्पिरेशनल हो ना, इट बिकम्स दॅट. अँड नंबर 2 इज दॅट हे जे लहान लहान शहरांमध्ये व्यक्ती या मुलं go outside to study, it is easier connectivity for them, that the whole economy changes it, and urban migration halt hota. I think that is the most important hidden fact. Urban migration, so गाव सोडून हे rural area सोडून सगळं येतील बॉम्बे, पुणा, and living in difficult conditions, हे arrest होतील. Airport brings this, economic boost to the region. आणि ज्याचं शेल्फ लाईफ कमी आहे अशा गोष्टींचं ट्रान्सपोर्टेशन ते पण लवकर होऊ शकतं. ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स, आता शिर्डीमध्ये वी आर मेकिंग अ कार्गो टर्मिनल ओनली फॉर कार्गो फॉर ऍग्रिकल्चरल गुड्स. शिर्डी काय आहे तुमचा, जळगावचा आहे, लासलगावचा आहे. सो बनानास फ्रॉम जळगाव, लासलगावचा अनियन्स, एप्रिक अंजीर आहे फ्रॉम दॅट बेल्ट, आणि ग्रेप्स फ्रॉम नाशिक पण आहे, राईट. अँड नारायणगावचा इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स MIDCचा आहे. So this is how it will also help in the cargo going up, and when the cargo goes, तो आमचा शेतकरी बंधूंचा प्राइस एकदम खरोखर भेटतील त्यांना. एक प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा एअरपोर्ट कन्सिव्ह करता आधी की असं करायचं आहे, आणखीन त्याच्यानंतर ते ॲक्च्युली बांधल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं की अरे आपल्याला हे नंबर ऑफ फ्लाईट्स किंवा सगळ्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर थोडं कमी पडतं आहे, वाढवायला लागेल, किंवा एखादं एअरपोर्ट तुम्ही बांधाल आणि मग कदाचित त्याचा थोडासा वेटिंग पिरियड जास्ती असेल ते ऑक्युपाय होण्याच्या दृष्टीने. तर असं काही शिर्डीचं आता नाव घेतलं म्हणून मला वाटलं, तिकडे तुम्हाला काय अनुभव आला? पॉसिबली रिलिजियस टुरिझम हे MIDCचा हे खूप लक्की एअरपोर्ट आहे की शिर्डी हॅज बीन आवर एपिटोम ऑफ सक्सेस. आणि शिर्डी एअरपोर्ट एनविसाज वी हॅड डन ओनली फॉर 150 पॅसेंजर्स पर डे, राईट. आज शिर्डीचा फिगर, आज दिनांका 1800 पॅसेंजर्स yesterday. So Shirdi, we had planned more than 10 times. More than 10 times within 5-6 years. So हा पण होऊ शकतं. So Shirdi, our terminal size was initially 2600 square meter carpet. मी 2 वर्षापूर्वी जर आलं, मी हे पाहिलं that it has become a mess because 150 passengers का आपने जो बनाया, and it has become 1500, 2000 pre-COVID. शिर्डीचा पॅसेंजर लिस्ट मॅनिफेस्ट मी पाहिलं, इट वॉज 2000 passengers. रिवाइज केलं बजेट आणि काही गोष्टी पण? हो, स्टेट गव्हर्नमेंटचा खूप सपोर्ट आहे. आणि बेस्ट पार्ट इज दॅट आमचा चेअरमॅन इज ऑलवेज द ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. ओके, ऑलवेज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. त्यामुळे खूप सपोर्ट आहे CM साहेबचा, तर ऑटोमॅटिकली स्टेट गव्हर्नमेंटचा. आणि शिर्डी आम्ही इंटरिम वाढवून दिलं 1200 meters कार्पेट, राईट. Last year we have also decided to make a मोठं, प्रचंड मोठं टर्मिनल ऑफ 52,000 square meter carpet area with a budget of 645 CR. हा आहे शिर्डीचा पोटेन्शियल. आणि शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे. सो आफ्टर द न्यू टर्मिनल विल कम अप, इंटरनॅशनल फ्लाईटचा होणार शक्यता आहे. पण तो जो तुम्ही एरिया पूर्ण ऑक्युपाय केला एअरपोर्टचा, तो कमी पडतोय असं नाही होत? असं नाही, भरपूर जमीन आहे. एअरपोर्ट मिनिमम आम्ही 500 एकर घेतात टू ऑपरेट अन एअरपोर्ट मिनिमम. हो, तो जमिनी आहे. आपल्याला असं म्हणता येईल की संपूर्ण देशामध्ये जी 35-36 राज्य आहेत त्या सगळ्यामध्ये जसं आपण GDP वर काढतो पर कॅपिटा, तसं एक एरिया वाईज डेन्स स्टेट आपलं असेल महाराष्ट्र. वन ऑफ द डेन्स, डेफिनेटली वन ऑफ द वेल कनेक्टेड एअर कनेक्टिव्हिटी. आता किती एअरपोर्ट्स महाराष्ट्रात फंक्शनिंग आहेत? फंक्शनिंग आमचा आता 11 आणि विथ अमरावती इट विल बी 12. ओके, हो, हे आमचा लहान बेबी एअरपोर्ट. आणि पुढचं एक 5 years पंचवार्षिक योजना म्हटलं तर अजेंडावरती आहेत ते आहे. रत्नागिरी येणार, गडचिरोली येणार. आमचा फडणवीस साहेब ऑनरेबल CM ऑफ महाराष्ट्र, त्यांचं स्वप्न आहे की गडचिरोलीला फर्स्ट डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र करणार आणि सेकंड स्टील सिटी ऑफ इंडिया करणार. त्यामुळे एक प्रचंड एअरपोर्ट, ग्रीन फील्ड फ्रॉम झिरो, हे जिम्मेदारी MIDC कडे आलं. तो लँड ॲक्विजिशन सुरू आहे आणि एअरबससाठी फुल कमर्शियल एअरपोर्ट, लहान क्राफ्टसाठी नाही, फुल एअरबस निओसाठी एक मोठं, प्रचंड मोठं एअरपोर्ट करण्याचं स्वप्न साहेबचं आहे. आणि आमचा ड्युटी आहे की हे स्वप्न पुरा करून दाखवू. आणि एखादं एअरपोर्ट प्रॉफिटेबल बनवण्याच्या दृष्टीने जे काही इतर उद्योग तुम्ही त्यामध्ये अकोमोडेट करतात, त्याच्यामध्ये काही आणखीन क्रिएटिव्ह होऊन अजून काही तुम्ही त्याच्यामध्ये हे करता ॲडिशन्स, की बाबा एक्झिस्टिंग
पद्धत अशी आहे की हे गोष्टी आपण करायच्या, पण त्याला आणखीन प्रॉफिटेबल करण्याच्या दृष्टीने काही त्यामध्ये ॲडिशन्स होऊ शकतात. एअरपोर्टचा रेव्हेन्यू डिपेंडेंट ऑन 2 फॅक्टर्स. नंबर 1 एरोनॉटिकल रेव्हेन्यू, माने एअरलाइन्सच्या पॅसेंजर्स किती एअरलाइन्स येणार, पार्किंग चार्जेस, लँडिंग चार्जेस, हे सगळं एरोनॉटिकल रेव्हेन्यू. अँड पर पॅसेंजर्स सगळं एअरपोर्ट ऑपरेटर्स, आम्ही एअरपोर्ट ऑपरेटर्स आहोत, वी चार्ज समथिंग कॉल्ड युजर डेव्हलपमेंट फी, UDF. म्हणजे तुमचा ऑलरेडी यू हॅव अ फी, एअरलाईन फी आणि एक UDF फी होतात, विच इज रेग्युलेटेड बाय the Aviation Economic Regulatory Authority, ERA, दिल्लीकडून, राईट. सो दॅट UDF is an aeronautical revenue for the aerodrome operator. हे एरोनॉटिकल रेव्हेन्यू. पण खूप मेजर सोर्स ऑफ क्रिएटिव्हिटी कॅन कम फ्रॉम नॉन एरोनॉटिकल रेव्हेन्यू, NAR, राईट. अप टू समटाइम्स इट कम्स टू 50%. हे जे कमर्शियल स्पेस एअरपोर्टच्या आतमध्ये होतात, कमर्शियल स्पेस तुम्हाला बघतात, हे दुकान, रेस्टॉरंट्स, बुक स्टोर्स, निकनॅक बाईंग स्टोर्स, हँडीक्राफ्ट स्टोर्स, शर्ट, साडीचा दुकान, दॅट इज अ टेंडर्ड ऑप्शन. तर आम्ही ऑल एरोड्रोम ऑपरेटर्स मेक दॅट अ अट्रॅक्टिव्ह टेंडर ऑप्शन. अँड हे शिर्डीमध्ये मी काय केलं, मी पाहिलं दॅट नियर अबाउट शिर्डी व्हॉट इज इम्पॉर्टंट, राईट. आपल्याला माहिती आहे का, शिर्डीचा एकदम जवळचा शहर महाराष्ट्रचा टेक्सटाईल नगरी आहे, साडीचा, येवला. ओनली 35 किलोमीटर्स. पूर्वी nobody did anything about the पैठणी साडी in the airport. Nobody. So when passengers came from Delhi, Chandigarh, Indore, Hyderabad, Chennai, Bangalore, त्यांना माहित पण नाही होतं की एवढं जवळ इज द बेस्ट टाउन फॉर साडीज. आणि खूप महिलांचा आवड आहे साडी, माझा पण आवड आहे. तर मी काय केलं, वी रिच्ड आउट टू योला विवर्स आणि आम्ही त्यांना हे बोललं की प्लीज कम अँड सेट अ शॉप इन आवर एअरपोर्ट. तुमचा विकत पण हे घेऊ शकतं आणि तुम्ही ऍडव्हर्टाइज पण करू शकता ना. दॅट गो टू योला, स्पेंड 1 day, सी अ विविंग ऑफ अ पैठणी साडी. इट इज कल्चरली, पैठणी साडी इज कल्चरली 500 years old. पेशवाचा साडी आहे. तो दॅट इज हाऊ वी डू नॉट ओनली aeronautics, we also create awareness of the capital of our different items. आता अमरावतीचं काय, मी पाहिलं की what is अमरावतीचा ODOP product, one district, one product, oranges. So we have decided we will keep something about oranges in अमरावती. आणि मेलघाटचा बांबू products आहे. So that is how you are cross selling and getting in creativity. तुम्ही स्वतःबद्दल कशा पद्धतीने बघता की व्हॉट इज युअर लाईक एक USP म्हणतो किंवा प्लस पॉइंट म्हणतो? आय थिंक माझा USP इज दॅट आय एम अ हँड्स ऑन वर्कर. म्हणजे असं काहीच नाही की एव्हरी साईट आय विजिट एव्हरी मंथ. साईट अमरावती आय हॅव विजिटेड 45 times अँड पॉसिबली बाय द टाइम इट ओपन्स मोर देन 50 times. तो 45 म्हणजे आय हॅव स्पेंड 1.5 months ऑफ माय अंडर 2 years टेन्युअर इन अमरावती. नंबर 1, मी खूप हँडचा माणूस आहे. इफ यू डू नॉट विजिट अ साईट, इफ यू डू नॉट विजिट अन एअरपोर्ट, माहिती कसे पडणार की प्रॉब्लेम्स काय आहे. फाइल्स डू नॉट स्पीक द प्रॉब्लेम इन टोटॅलिटी. नंबर 1. अँड नंबर 2, आय एम अ व्हेरी इन्क्लुसिव्ह लीडर. आय लाईक द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. पोस्टाचा हे पुराणा पद्धती पण आहे, आमचा युनियन्स आहे, नेगोशिएटिव्ह कन्सल्टेटिव्ह मशिनरीज. सो आय थिंक दॅट होल्ड्स मी इन गुड स्टेट. I like hearing what my employees speak, what the public, the passengers speak. I think I am a very consultative leader. आणखीन एक असं आहे की आत्ताचे जे एक्झिस्टिंग एअरपोर्ट्स आहेत त्याची मॅनेजमेंट, त्याची एक वेगळी रिक्वायरमेंट आहे. आणखीन जे होत आहेत नवीन त्याची एक वेगळी रिक्वायरमेंट आहे. त्याच्यामध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट आणि या गोष्टी कशा तुम्ही करता? जनरली जो एक्झिस्टिंग एअरपोर्ट्स आहे त्यांचा ऍडमिनिस्ट्रेशन एअरपोर्ट डायरेक्टर APD म्हणून त्यांचा हातात आहे. तो टिल देर इज अ प्रॉब्लेम, मी काय करतात की एक्सेप्शन रिपोर्टिंगचा एक मेकॅनिझम ठेवलं की इफ समथिंग हॅज गॉन रॉंग प्लीज लेट मी नो इमिडिएटली, अदरवाइज नो इंटरफिअरन्स फ्रॉम हेड ऑफिस. ओके, गुड. ओनली इफ देर इज समथिंग रॉंग यू कांट हँडल, देर इज अन इमर्जन्सी, फ्लाईट डायव्हर्शन आहे की काय तरी झालं तरी तुम्ही मला फोन करा. नहीं तो यू आर कॉम्पिटेंट, आई विल गिव यू फाइनेंशियल एवरी पावर, यू हैव टू रन योर एयरपोर्ट. सो एयरपोर्ट्स
शिर्डी इज बिंग रन बाय आर एपीडी आणि त्यांचा इतर स्टाफ, एटीसी, सीएनएस, आयएमडी, सगळं. Delegation of authority. Yeah, absolutely. Because this is a day-to-day running operation. आम्ही काय करणार टेकिंग द पॉवर? ही हॅज टू रन द शो, नंबर 1. आणि द अपकमिंग प्रोजेक्ट्स इज माय डे-टू-डे जॉब. एव्हरी इव्हनिंग डीपीआर येतं, द रिपोर्ट, किती लेबर, किती चुना, किती इट आलं, काय मेकॅनिझम झालं, काय डिले झालं. एव्हरी इव्हनिंग आय डू अ स्मॉल VC तुम्ही बोला, टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन बोला, या स्वतःच्या ऑफिसर सोबत बोला. आय डू एव्हरी अपकमिंग प्रोजेक्ट हॅज माय डे टू डे लुकिंग आफ्टर. बट इन ऑपरेशनल एअरपोर्ट आय ओनली पोक माय नोज इमर्जन्सी मध्ये. आणि डिस्टंट व्यवस्थापन ज्याला म्हणतो आपण, ऑनलाईन आणखीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, आणि तुमच्या गोष्टी खूप सोप्या आणि फास्ट होत असतील रादर दॅन रनिंग अराउंड एव्हरीवेअर. ॲब्सोल्युटली. आणि आमचा रिक्वायरमेंट कुठे अपकमिंग प्रोजेक्ट्स मध्ये? प्रोजेक्ट्स दॅट आर ऑलरेडी मच्युअर, लीव इट टू द एक्सपर्ट्स. एअरसाइड मॅनेजर आहे आमच्याकडे, एपीडी आहे आमच्याकडे, सो लीव इट टू द एक्सपर्ट्स. एअरलाइन्स ऑफिसर्स आहे, सो दे हँडल दॅट. याच्यामध्ये आता केंद्र सरकारचं गेल्या काही वर्षातलं जे फोकस आहे, ग्रीन आणि स्मार्ट, हे 2 वर्ड्स आपण खूप सतत ऐकतो की ग्रीन सिटी, स्मार्ट सिटी. तर एअरपोर्टची एक जुनी मॅनेजमेंट शैली असेल, व्यवस्थापकीय शैली असेल की अशा पद्धतीने एअरपोर्ट मॅनेज व्हायची, आणि आता ग्रीन स्मार्ट हे 2 शब्द इंट्रोड्यूस झाल्यापासून कल्चर वेगळं आलं. त्याच्यात कितपत काय कसा फरक थोडा सांगू शकाल तुम्ही? आता आम्ही सगळ्या एअरपोर्टमध्ये सोलार, वी हॅव डन. शिर्डीमध्ये सोलारचा आहे आणि अमरावतीमध्ये पण सोलारचा वी आर स्टार्टिंग, नंबर 1. आणि वी कीप ऑन इन्सेंटिव्हायझिंग दी ई तिकीट, दॅट तुम्ही प्रिंट घेऊ नका, तुम्ही प्लीज तुमचा मोबाईलमध्ये दाखवा. राईट. वी ऑल्सो टेक अति मॉडर्न पद्धती, STP सगळं झालं. सो इट इज रिसायकल्ड वॉटर टू द बाथरूम्स. ओके. हो, वी डू नॉट यूज फ्रेश वॉटर फॉर आर वॉशरूम्स एनीमोर. हे रिसायकल्ड वॉटर आहे. ई व्हेकल्स, द बसेस टू द एअरलाईन प्लेन्स आर नाव ई व्हेकल्स. तो असा पद्धतीमध्ये वी आर कॉन्स्टंटली इन्क्रीजिंग हाऊ वी डू आर लेस कार्बन फुटप्रिंट्स. एक असा प्रश्न होता अनेकांच्या मनात की 2 एअरपोर्ट्सच्या मध्ये किती अंतर पाहिजे, असं काही थंब रूल किंवा असं काही अंडरस्टँडिंग आहे? एक रफ अंडरस्टँडिंग फक्त महाराष्ट्रासाठी नाही. इट इज अ जनरल अंडरस्टँडिंग इन द मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन दॅट बिटवीन 2 एअरपोर्ट्स 180 kilometers शुड बी अ डिस्टन्स टू मेक इट फिजिबल. 4 to 5 years ऑफ रोड ट्रॅफिक. येस, टू मेक इट फिजिबल. नाही तो काय आहे की 60 किलोमीटर नंतर एक एअरपोर्ट आहे, तो यू विल नॉट हॅव पॅसेंजर ट्रॅफिक. हो ना. तो थंब रूल मी नाही बोलू शकता, बिकॉज देर हॅव बीन चेंजेस, एक्सेप्शन्स. जेव्हा खूप ट्रॅफिक आहे दॅट कॅन ऑल्सो हॅपन, बट मोर ऑर लेस 180 kilometers बिटवीन रोड डिस्टन्स. आज भारतामध्ये कॉमन मॅनला एअर ट्रॅव्हल करण्यासाठी एअरपोर्ट्स हा एक विषय आहे, सप्लाय ऑफ विमानं हा एक विषय आहे. तर त्याचा कसा काय सिनेरिओ आहे, एक लोकांसाठी काय सांगाल की आज विमानांची गरज किती आहे आणि सप्लाय किती आहे, आणि तो कुठून होतो किंवा याच्याबद्दल काय सांगाल? विमानाचा सप्लाय आता खूप वाढलं आमच्या देशमध्ये. अँड इंडिया वॉज दी हायेस्ट पॅरिस शो मध्ये 2 years ago, इन द पॅरिस एरो शो. आमच्या दोघी कंपनीज, इंडिगो आणि एअर इंडिया, हॅज गिव्हन द बिगेस्ट ऑर्डर इन द वर्ल्ड of about 1,000 crafts, 500 from Indigo and 480 from Air India. Hey, this is the India's power in aviation. We were the biggest in the world. There is a gap, and the airlines are doing everything to fill that gap because of heavy demand. India is growing. आमचा per capita वाढलं, and we are becoming a economic super strength. So aviation is also. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगताय हे सगळं. एक असा आपले जे व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही एअरपोर्ट आणि त्याच्याशी निगडीत गोष्टींमध्ये एक करिअर कसं ऑप्शन आहे यासंबंधी थोडं आवाहन कसं कराल? माझा एक मनापासून अपील आहे की स्टेट गव्हर्नमेंटचा सपोर्ट खूप आहे इन एव्हिएशन सेक्टर. आणि आता जो गव्हर्नमेंट आहे त्यांचा खूप आवड पण आहे, रुची पण आहे, आणि टोटल कमिटमेंट आहे. आणि हे एअरपोर्ट, नवीन एअरपोर्ट की जुनी एअरपोर्ट विच वी आर एक्सपॅन्डिंग, हे पब्लिकसाठी आहे, तुमच्यासाठी आहे, महाराष्ट्राचा आम जनतासाठी आहे, आमचा शेतकरी बंधू भगिनीसाठी आहे, स्टुडंटसाठी आहे. तुम्ही एव्हिएशनमध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये या, नॉट ओनली ॲज टुरिस्ट ट्रॅव्हलर्स, ऑन ऑल्सो ॲज स्टेक होल्डर्स अँड पार्टिसिपेंट्स. यू प्लीज तुमच्यासाठी, तुमचा
व्यवसायासाठी, तुमच्या इकॉनॉमीसाठी आणि तुमच्यासाठी हे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आम्हाला डेव्हलप करायचं पण आहे आणि आम्ही डेव्हलप पण केलं. आणि प्लीज फॅसिलिटेट युअर सेल्फ आणि हा सेक्टरचा तुम्ही प्लीज एनरिच युअर सेल्फ विथ द एंटायर इन्फ्रास्ट्रक्चर जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुमच्यासाठी करून दाखवलं. तर मंडळी, जय महाराष्ट्र या आजच्या कार्यक्रमाचा आपण इकडे सांगता करतो आहोत. पुन्हा नवीन भागामध्ये नवीन पाहुण्यांची नवीन चर्चा आपण करूया. भेटत राहूया. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.